मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 22 वहाड आणि व्यक्तिमत्व विकास या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न पहिला, काय करावे बरे? कबीरला प्राणीशास्त्र विषयाचा प्राध्यापक व्हायचे आहे, त्यासाठी त्याने आत्तापासून काय तयारी करावी? उत्तर, कबीरला प्राणीशास्त्र विषयाचा प्राध्यापक व्हायचे असल्यास त्याने आत्तापासून विविध पुस्तकातून आणि मासिकातून प्राणीशास्त्राबाबत लेख वाचावेत। प्राणी निरीक्षण आणि पक्षी निरीक्षण करण्यासाठी कबीरने वेळ दिला पाहिजे। आत्तापासूनच कबीरने प्राणीशास्त्र विषयाच्या अभ्यासाची आवड जपली पाहिजे। प्रश्न दुसरा, जरा डोके चालवा। सायकल चालवायला शिकण्यापूर्वी आपल्यात इतर कोणकोणती कौशल्य विकसित झालेली असतात? उत्तर, सायकल चालवायला शिकण्यापूर्वी डोळे कायम सावधान असणे गरजेचे आहे। रस्त्यावर सायकल चालवताना रस्त्यावरील इतर वाहनांची माहिती घेण्यासाठी मान जलद इकडे तिकडे फिरविणे आवश्यक आहे। सतत सावधान राहणे आवश्यक आहे। सुमनला पुढे स्वतःचे हॉटेल चालवायचे आहे। तिच्या पुढील जीवनातील कामात ती आता शिकत असलेली कोणती कौशल्य तिला उपयोगी पडणार आहेत? उत्तर, सुमनला जर पुढे हॉटेल चालवायचे असल्यास तिला पुढील कौशल्ये उपयोगी पडतील। 1. सगळ्यांबरोबर काम करणे। 2. स्वयंपाक करणे। 3. भाषण आणि संवाद साधण्याचे कौशल्य। 4. जिद्द आणि चिकाटी इत्यादी। प्रश्न तिसरा, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। अनुवंशिकता म्हणजे काय? उत्तर, आपल्या कुटुंबातील सदस्यांसारखी आपल्यामध्ये जन्मतःच अनेक लक्षणे येणे याला अनुवंशिकता असे म्हणतात। बालवर्गातील मुले व 5वीचा विद्यार्थी यांच्यात दिसणारे फरक सांगा। उत्तर, बालवर्गातील मुले 1. 3 ते 4 वर्ष वयोगटातील असतात। 2. उंची व शारीरिक ताकद कमी। 3. कौशल्याची कमतरता। 5वीतील विद्यार्थी 1. 9 ते 11 या वयोगटातील असतात। 2. उंची व शारीरिक ताकद बालवर्गातील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त। 3. कौशल्य काही प्रमाणात जास्त। जन्मापासून प्रौढावस्थेपर्यंत आपल्यात कोणकोणते बदल होतात? उत्तर, जन्मापासून ते प्रौढावस्थेपर्यंत आपली उंची व वजन वाढते
आपण लहान असतो तेव्हा आपण कोणतीच कामे स्वतः करू शकत नाही, पण जेव्हा मोठे होतो तेव्हा स्वतःची कामे स्वतः करतो. जन्मापासून ते प्रौढावस्थेपर्यंत विविध कौशल्य आत्मसात केली जातात. आपली शारीरिक ताकद वाढते. तुम्ही आत्मसात केलेली कोणतीही 3 कौशल्य लिहा. उत्तर: सायकल चालवणे, दोरी उड्या मारणे, पोहणे. शारीरिक वाढ कशाला म्हणतात? उत्तर: आपली उंची आणि वजन वाढते. त्याचप्रमाणे आपले जसजसे वय वाढत जाते तशी आपली शारीरिक ताकदही वाढत जाते. याला शारीरिक वाढ असे म्हणतात. प्रश्न 4, चूक की बरोबर ते सांगा. नव्याने शिकलेली कामे बाळ हळूहळू न चुकता करू लागते. उत्तर: बरोबर. जन्मताच आपण कौशल्य आत्मसात केलेली असतात. उत्तर: चूक. स्वतःची सर्वच कामे आपण स्वतः करत नाही. उत्तर: बरोबर. जन्मापासून वृद्धावस्थेपर्यंत आपली उंची वाढत राहते. उत्तर: चूक. मुलांनो, या व्हिडिओपासून तुम्हाला नक्कीच मदत होईल. हा व्हिडिओ तुमच्या वर्गातील इतर मित्रमैत्रिणींशी नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू.